बनाना खात होतो आणि सगळी माकडं आमच्या अंगावर आली. माणूस आहे. हाय फ्रेंड्स, आज गोकर्णाचा दुसरा दिवस आणि आम्ही आता फ्रेश होऊन चाललो आहे थोडा ब्रेकफास्ट करायला. ओके, तर आता आपण चाललो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. हा दुसरा दिवस. ॲक्च्युली आपला प्लान जो आहे तो प्लान असा आहे की आज याना केव्ज बघायचं आणि थोडं बीचवरती चिनोची एन्जॉयमेंट. तुम्ही बघू शकता इथे या प्रिमायसेसमध्ये इथे एक विहीर आहे, पण आय गेस ही या हॉटेलच्या प्रिमायसेसमध्ये नाही आहे, त्याच्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये. पण ही विहीर इथे एक आहे आणि या भागात पण एक विहीर आहे इथे. आणि इथे दोन डॉगी भाऊ आहेत, डॉगेश भाऊ, ज्यांची आम्हाला खूप भीती वाटते. बघूया. आणि इथे बघू शकता छोटासा बाळकृष्ण. आपण परत सेमच हॉटेलला निघालो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी, कारण ते हॉटेल खूप छान आहे आणि तिकडे टेस्ट पण छान आहे. सो विचार केला तिथं जर काही नाश्त्याला भेटत असेल ऑप्शन तर आपण पाहूया. तर काल आपण ज्या ठिकाणी गेलो होतो रात्री डिनरसाठी, तर ते रेस्टॉरंट बंद असल्यामुळे आपण तिथे शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथे फक्त स्नॅक्स आयटम मिळतात. तर मी इडली खाल्ली आणि सोर आणि शिवनी डोसा खाल्ला, पण संभाव त्याचा डोसाही मीच खातो आहे, त्यांनी फक्त मागवला. इथं असे सगळे कामगार लोक वगैरे येतात खायला असं वाटतंय बघून तरी. हां, इथे सगळे लोकल पब्लिक पण इथे येऊन खाते. त्याच्या अर्थ हे ऑथेंटिक आहे, डेफिनेटली फ्रॉड नाही आहे. त्यावेळेस लोकल आलेच नसतं ना इकडे. हां, टेस्ट ठीक आहे, म्हणजे खाऊ शकतो आपण, पण तरी आपल्याला सवय नसते ना. आपल्या घरात कसं बनतो डोसा तसाच आपण तूप ऍड करतो ना, तुपामध्ये आपण डोसा बनवतो घरातला. किंवा तू बनवते, बाकीच्यांनाच बनवतो. नाही, कल्याण भेळमध्ये पण तुपातला डोसा मिळतो. बाकीच्या घरात तुपात नसतो, तेलात असतो. ओके, पण ऑथेंटिक आहे फूड, असं नाही म्हणू शकत की मस्त आहे, पण ठीक आहे. ठीक आहे, संपव डोसा आमचा. पहिल्यांदा आपण पेट्रोल भरायला चाललो आहे, तिथून पुढे आपण याना केव्हला जाणार आहे. ओके, समोर तुम्हाला हॉटेल ओम इंटरनॅशनल दिसतंय. आम्ही ॲक्च्युली तेच पाहिलं होतं आधी, हॉटेल ओम इंटरनॅशनल. तिथल्या रूम्स पण जरा छान वाटत आहेत खरं तर, पण त्यांचा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. त्यांचं बघा असं समोर जिथं पार्क केल्यात ना कार्स, तशा ते म्हणत होते आम्हाला पार्क करावं लागेल. त्यांना थोडंसं डिफिकल्ट आहे पार्क करणं. तिकडे तसे खूप ऑप्शन्स आहेत होमस्टेची, फक्त पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. आणि रोड्स पण खूप छोटे असल्यामुळे ते जे बोलतात की तुम्ही रस्त्यावर करू शकता पार्क, तर एवढे छोटे रस्ते आहेत, मग ह्याच्यावरती कुठे पार्क करणार आणि मग दुसऱ्या गाड्या कशा जाणार. आणि ज्यांची पार्किंग अवेलेबल आहे ना, ज्या हॉटेल्समध्ये पार्किंग अवेलेबल आहे ते हॉटेल्स सगळे फुल आहेत. अच्छा, तर तो एक वेगळा प्रॉब्लेम आहे की आपल्याला हवं ते हॉटेल जर पाहिजे असेल तर थोडंसं ॲडव्हान्समध्ये. नमस्ते समुद्र तळमिकी रोड. ओके, तर आता वाजलेत 11:54, ऑलमोस्ट 12च समजा किंवा 11:15. तर निघायला पहिल्यांदा आपण पेट्रोल भरलं, कारण की पेट्रोलची टाकी थोडीशी कमी झालेली. तर इकडे जंगलामध्ये कुठे अडकायला नको म्हणून आपलं पेट्रोल भरलं आणि आता चाललो आहे याना केव्हला. आपण इकडे बघा मिठागरांचे शेती आहे, मिठागर, हे सगळे मिठागर आहे इकडे या साईडला. आय डोंट नो कॅमेरा तुम्हाला किती दिसतं, कारण की पावसामुळे थोडंसं विजिबिलिटी क्लिअर नाही आहे. पण आता बघूया याना केव्हला जाऊन बघूया की पावसात आपण बघू शकतो नाही बघू शकत, किती चॅलेंजेस येतात. पण थोडं डिफिकल्ट तर होणार आहे, कारण की 2 किलोमीटरचा ट्रेक पण आहे. लेट्स सी. आणि त्यात सोबत चिनू आहे, थकला तर त्याला उचलून घ्यावं लागेल. ओके, इथं असा बोर्ड लावलेला आहे याना केव्हला जाण्यासाठीचा, वे टू श्री क्षेत्र याना. असं इथून आपल्याला आत जायचं आहे याना केव्हसाठी. खूप छोटासा रोड आहे आणि मी असं ऐकलंय की हा रोड पुढे खूप सिनिक आहे. म्हणजे इकडे सकाळी पहाटे जे लोक येतात ना 8 वाजता,
त्या लोकांना इकडे मोराचे ओरडण्याचे आवाज आणि असं खूप काही असं ॲटलिस्ट जे वाईल्ड ॲनिमल आणि पक्षी असतात ना त्यांचे आवाज तर इकडे ऐकू येतात. फक्त एवढंच की इथले ड्रायव्हर्स जरा पण रोड सोडत नाही आहेत, आपल्यालाच रोडवरून खाली उतरावं लागतं असं वाटतं. इथून पुढे याना केव्ह आहेत 15 किलोमीटर. आणि हा रस्ता पूर्ण जंगलचा आहे. हे समोर दिसतंय ते बहुतेक गेट दिसतंय याना केव्हचं. ट्रॅव्हल्स मधून लोक आलेले आहेत खूप सगळे. खूप जास्त गर्दी. खूप जास्त गर्दी आहे इथं. तुमच्याकडे जर वॉटर बॉटल असेल तर तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही ती वॉटर बॉटल आतमध्ये घेऊन जाऊ शकता. आता आपण निघालो आतमध्ये याना केव्हमध्ये. बघूयात आपण. त्यांनी रिसीट दिली तुला 20 रुपीजची? ओके. 20 नाही 50 रुपीज. 50 रुपीज का? एका बॉटलचे 50 रुपीज डिपॉझिट आहेत. ओके 50 रुपीज डिपॉझिट आहेत एका बॉटलचे. आणि आपण एकच बॉटल कॅरी करतोय म्हणून त्यांनी आपल्याकडून 50 रुपीज घेतले ना. 40 रुपये कार पार्किंगचे, पर पर्सन 10 रुपये, हां असे आपल्या दोघांचे 20 रुपये आणि कारचे 40, असे 60 रुपये घेतले. ओके. आणि 50 रुपये रिफंडेबल डिपॉझिट प्लास्टिक बॉटलचं. ओके. आणि जाताना आपल्याला त्यांना ती प्लास्टिक बॉटल दाखवावी लागणार ना. हो. मग ते आपल्याला डिपॉझिट ते पैसे परत देणार. करेक्ट. ओके. आता 138 झालेत. हां बघूया किती वेळ लागतो ह्या ट्रेकिंगला. 2 तासांची 2 किलोमीटरची ट्रेकिंग आहे. त्याच्यामध्ये 8-10 माझ्यासारखे तरी आरामात मावतील. 8-10 तर आरामात. खूप मोठं आहे हो. एक उदाहरण दाखवू का? सुवर्ण जरा कॅमेरा पकडते. असं पकड कॅमेरा. हे बघा, तरी माझे हात मावत नाही. बरोबर ना? उलूच आहे मी. खूपच मोठं झाड आहे. खूप मोठं झाड आहे. चिनू बघा कसा स्पीडमध्ये चालत आहे. फुल स्पीड पकडले चिनूने. तर मित्रांनो, फायनली बघा एक पहिली झलक ऑफ याना केव्हची. रॉक फाउंडेशन. चिनू हा फुल एनर्जी आणि सुवर्ण पूर्ण थकली. इकडे बघा, हळूहळू आपण याना केव्हच्या खूप जवळ आलो. एक 100-1 पायऱ्या चढल्यानंतर दगड लागला का? नाही दगड घुसल्याचं लागला. ओके कारण इकडे आहेत म्हणून असं ऐकलंय मी. असं बोलतात काही लोक खाली. नाही खाली होते, पाणी जे वाहिलंय ना मध्ये तिथे. इथे नसेल कुठे, पाण्याजवळच असतात. हा छोटीशी आळीसारखी असते, बोटा एवढी असेल. हा सी स्ट्रेट.
ह्या 100 पायऱ्यांच्या वरती पण अजून काही पायऱ्या आहेत. मला वाटलं संपल्या. पोचलो इथे याना केव्हचा. इथं जे महादेवाचं मंदिर आहे तेच वाटतंय हे समोरचं. आपण जाऊन बघूयात. हे महादेवाचं मंदिर आहे तिथे आणि तिकडं पण एक मंदिर वाटत आहे. हे पण एक कोणतं मंदिर आहे ते बघूयात जाऊन आपण. हे आहे याना केव्स. आपण अजून याच्या आतमध्ये गेलेलो नाही आहे. जायचं आहे आतमध्ये. आतमध्ये जाऊन बघूयात मध्ये काय नजर आहे. तिथे काही फ्री कोल्ड्रिंकची सोय केलेली आहे. कोल्ड्रिंक कौन सा ये? हाँ? जैगरी वाटर. ओके. हे आहे गुळाचं पाणी. गुळवणी पिल्यासारखी वाटते. हे लिटरली गुळवणी आहे. चल मला बस झालं. मी बाकीचं टाकून दिलं. आता हे जे आहे हे आपण हे कहाँ पे रखना है? अच्छा धो के. सगळे आले तिकडे. तिथे कोल्ड्रिंक आहे. त्याच्या बाजूला एक गेट आहे. तिथून आतमध्ये यायचं आहे आणि ते चप्पल काढायचे तिथे सगळ्या. मंदिरातून निघाल्यानंतर थोडंसं बाजूला येऊन एंट्री आहे केव्हसाठी. तिथे पुन्हा 50-60 तरी पायऱ्या असतील. पण अनफॉर्च्युनेटली तिथून मंदिरातून आल्यामुळे आपल्याला इकडे अनवाणी यावं लागतं. तुम्ही बघू शकता. तर थोडंसं आहे. सवय नसेल तर थोडा त्रास होऊ शकतो पण ठीक आहे. आणि ही केव्हची एंट्री बापरे खूपच अवाढव्य अशी एंट्री आहे. एक्झिट करताना बघा हे इथे एक मंदिर आहे आणि याच्या मागे असं खूप छान रॉक फॉर्मेशन झालेले आहेत. आणि तुमचे फोटोही काढले लगेच. चिडचिड चिडचिड चिडचिड. एकतर पाऊस त्यात दिसतात सगळे. पोज देते मला वाटलं तू फोटो काढत आहे. हां पण मागे एवढे छान रॉक फॉर्मेशन्स आहेत ना ते खरंच बघण्यासारखे आहेत. वाव. आणि हे खूप जुन्या काळातलं स्ट्रक्चर असल्यासारखं एक काय मंदिर म्हणू शकतो. काय माहीत काय आहे पण जे काय आहे ते खूप जुन्या काळातल्या स्ट्रक्चरप्रमाणे बांधलेलं आहे. तर फायनली आता आलो आपण एक्झिट जवळ. तर फ्रेंड्स हा होता आपला छोटासा याना केव्हचा ट्रेक. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे सांगा आणि भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये.
थर 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 थर